समाधान, सात्विक समाधान व्यवहारात होण्याकरता सात्विक व्यवहार असावा लागतो. किंवा योगी पुरुषाप्रमाणे चित्ताचं परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी सम्यक आधान केल्यानंतर जे प्राप्त होतं त्याचं नाव आहे समाधान. एरवी समाधान म्हणायचं नाही. लोकांच्या व्यवहारातल्या समाधानाचा वेगळा अर्थ असतो. हॉटेलचं नाव ठेवलं असतं समाधान, पण सगळे असमाधान. खाऊन येणारे, खाऊ घालणारे, खाणारे सगळे असमाधान आहे. त्याचं नाव समाधान असतं. आमच्या बुवाचंच नाव होतं समाधान बुवा. बस त्याचं नाव काय समाधान बुवा, आणि तो मात्र असमाधानी. काही इलाज नाही. सुख समाधान, समाधानाला सम्यक आधान चित्ताचं घडावं लागतं, तरच समाधान घडतं. एरवी नाही. आणि हे क्षणभराचं घडतं प्रपंचामध्ये. सत्वगुणात क्षणभर घडतं. सत्वगुण संपला, रजोगुण आला की पुन्हा बिघडले. ब्रह्मवेत्याचं थोर हरिभक्ताचं चित्त ते मात्र पूर्ण समाधानाला प्राप्त झालेलं असतं. आता ते पुन्हा कधीही असमाधानाला प्राप्त होणार नाही, अशा प्रकारची त्याला स्थिती प्राप्त होते. त्याचं नाव मात्र ज्ञानेश्वर माऊलीने असं ठेवले, हे सत्वगुणात अभिव्यक्त होतं. चित्ताच्या सम्यक आधानाने वा प्रयत्नाने लाभणारं अभिव्यक्त होणारं समाधान हे क्षणभराचं असतं. चिरसमाधान असतं, त्याला रम्य समाधान म्हणायचं.